नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेख संग्रहातील पावसास एक अनाहत पत्र हा लेख मी विद्या पाटील वाघ जळगाव येथून सादर करीत आहे. पावसास एक अनाहत पत्र. प्रिय पावसा, यावेळी तू वेळेवर आलास. खूप समाधान वाटलं. तुझं रुसणं अथवा रागवणं नाही रे परवडत आम्हाला. तुझ्या येण्याची वाट महिनोन महिने पाहणं आणि तू रुसलास की जमिनीतल्या कोंबाच्या प्रारब्धी मरण अटळच. त्याच्या स्वप्नांचं आसुसलेपण काळ्या मातीच्या कुशीत मान बाहेर काढून आभाळाकडे एकटक बघत मोठं व्हायचं स्वप्न त्याचं मातीत मिसळून जातं. आणि त्याच्या स्वप्नासोबतच त्याच्या बाचं, जगाच्या पोशिंद्याचं, अर्थातच बळीराजाचं, त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचं स्वप्न उद्ध्वस्त होतं. तुला यायला थोडा जरी उशीर झाला तरी इकडे उन्हाळ झळांनी लाही लाही झालेले जीव अजूनच कासावीस होऊ लागतात. तसं तर तू म्हणजे आमचं जगणंच. तू शिकवतोस आम्हाला जगण्यातील अनेक पैलू. तू स्वतः कोसळतोस आणि उभं करतो अवघं विश्व. या विश्वात प्राण निर्माण करणारा तूच आहेस. दुसऱ्याला उभं करायचं असेल तर स्वतः कोसळण्याचीही तयारी ठेवावी लागते. हा समर्पण भाव तुझ्याकडूनच शिकावा. तुझं येणं का महत्वाचं, तर भूतलावरचा प्रत्येक घटक तुझ्या आतुरतेने वाट बघत असतो. अगदी चिमुकल्यांना तू कोसळताना तुला आभाळ मिठी मारावीशी वाटत असते. म्हणूनच हात पसरून त्यांचा फेर चाललेला असतो. तुझ्या येण्याच्या नुसत्या चाहुलीने अनेक कविमन पाझरू लागतात आणि वर्षाव सुरू होतो कवितांचा. बघ ना, हजारो लाखो कविता आणि त्या मागच्या भावनांना जन्म देण्याची ताकद तुझ्या येण्यामध्ये असते. उन्हानं काळाशार पडलेल्या डोंगर रांगावर मायेची हिरवी शाल पांघरायची कर्तबगारी तुझीच. एरवी कोरड्या पडलेल्या प्रवाहांना तू आलास की उधाण येते आणि निसर्गाची जादू म्हणून कोसळू लागतात धबधबे. होय, तू जादूगारच आहेस. तुझं येणं हेच औषध आहे अनेकांच्या मनाची मरगळ घालवण्याचं. अरे, केवळ विरहगीत आळवणाऱ्या अनेक मनांनाही प्रेम भावनेचा स्पर्श होऊ लागतो. तू म्हणजे सप्तरंगांनी ओतप्रोत भरलेला कुंचला आहेस की, ज्या कुंचल्यातून मानवी मनाच्या कॅनव्हासवर चैतन्याचं, उत्साहाचं आणि मानवी जीवनातील उत्सवाची चित्रे आकार घेऊ लागतात. म्हणूनच तू येत जा वेळेवर, न चुकता. आणि हो, सांगायचं राहिलंच, मानवामुळे निसर्ग चक्र बिघडत चाललंय हे कारण सांगूच नकोस. आता तू आमची माय हो आणि पदरात घे सगळ्या चुका. हे तुला सांगायचं कारण म्हणजे माणसापेक्षा तू ऐकशील याची मला खात्री आहे. कारण आता इथली बहुतांश वृक्षारोपण केवळ फोटोसाठी आणि स्वतःच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी होतात. गटार तुंबली तर आम्ही पावसाचा कहर म्हणून तुझ्याच माथी दोष देतो. केवळ मार्कांसाठी क्रॉप सायन्स विषय घेणाऱ्या पिढीचे निर्मातेही आम्हीच. पुस्तकातील पर्यावरण हे मार्कांसाठी नाही तर मानवी जीवन रक्षणासाठी असतं. हे मार्काच्या स्पर्धेत धावणाऱ्या पिढ्यांना सांगणं केवळ कठीण आहे. अशा अनेक प्रवृत्तींनी जगण्याची जमीन भेगाळत चालली. त्यात जीव पेरायची जादू केवळ तुझ्यातच. म्हणून तू येत जा अगदी वेळेवर. हा लेख दैनिक लोकमतमध्ये 1 ऑगस्ट 2018 रोजी प्रकाशित झालेला आहे. धन्यवाद.